सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. अँड तुम्हाला माहीतच असेल किंवा नसेल, पण तुम्हाला सांगते, मी आता आली आहे पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये मी 3 डेजसाठी आहे, बिकॉज मी 3 डेजचा मास्टर क्लास जॉईन केला आहे पुण्यात कोथरूडला. सो आता मी हॉस्टेलवरून क्लासला म्हणजे अकॅडमीला जायला निघालो आहे. आणि दर्शन सर आणि चेतन सर असणार आहे तिथे. म्हणजे CS अकॅडमीमध्ये मी जॉईन केला आहे हा कोर्स. आणि टोटल हा 3 डेजचा कोर्स आहे. 2 डेज प्रॅक्टिस, हँड ऑन प्रॅक्टिस, अँड 3rd डेला आमचं सर्टिफिकेशन. सो आता आम्ही निघालो आहे आमच्या हॉस्टेलच्या रूमवरून. आणि आता अकॅडमीमध्ये गेल्यावरती तुम्हाला दाखवते की आजचं सेक्शन कसं कसं होणार आहे ते. तर माझ्यासोबत स्टे ट्यून. आणि ही माझी मागे आहे, ती माझी फ्रेंड आहे जी माझ्यासोबत हॉस्टेलला राहते. ठीक आहे, हाय करशील? हाय. हिचं नाव अक्षता आहे आणि ही पण रत्नागिरीची आहे आणि मी चिपळूणची आहे. सो आता मी रेडी होऊन निघालो आहे अकॅडमीला जायला. तर बघूया पुढे पुढे काय होतं व्लॉगमध्ये. तर स्टे ट्यून, बाय बाय, भेटूया आपण अकॅडमीमध्ये. पुणे म्हटलं की ट्रॅफिक आणि भयंकर रश. तर त्यानंतर आम्ही ऑटो बुक केली आणि आम्ही अकॅडमीला पोचलो. PG मी बुक केला होता कर्वेमध्ये आणि अकॅडमी होती कोथरूडमध्ये. CS अकॅडमी तुम्हाला माहीत असेल कोथरूडची. तर आम्ही तिथे सगळेजणं जात होतो. आणि फर्स्ट डे सर शिकवणार होते, प्लस प्रॅक्टिस पण घेणार होते, त्यामुळे आमच्याकडे असं हेवी सामान आहे. सो आम्ही पार्किंगमधून जात होतो. आणि त्या बिल्डिंगची पार्किंग बघा तुम्ही किती सुंदर आहे. पुण्यामध्ये असं तुम्हाला पुणे मुंबई साईडला असं तुम्हाला डबल पार्किंग बघायला मिळतील. त्यानंतर आम्ही फायनली अकॅडमीमध्ये पोचलो. फर्स्ट आम्हाला फीज कंप्लीट करायची होती. आणि अकॅडमीचा एंट्रन्स बघा किती सुंदर आहे. म्हणजे श्रीकृष्ण आणि त्यांनी डेस्क वगैरे, त्यांनी असे फ्रेम्स वगैरे लावले होते, सिटिंग अरेंजमेंट केली होती, प्रोडक्ट्स वगैरे लावले होते, बिकॉज फर्स्ट डेला प्रोडक्ट नॉलेज होतं. आणि त्यानंतर त्यांनी नोटबुक वगैरे ठेवली होती नाव लिहून त्यांचं, बिकॉज ज्यांनी जसे ॲडमिशन घेतले त्यांचं तसं सिटिंग होतं. सो व्यवस्थित सिटिंग सगळेजण आल्यानंतर सरांनी लगेचच सुरू केलं नॉलेजला. सरांनी त्यांचा पहिला इंट्रो दिला, त्यानंतर आम्हाला प्रोडक्ट नॉलेज सुरुवात केली. आणि अगदी एकदम 0 to हाय एंड प्रोडक्ट्स, म्हणजे लोकल, मीडियम आणि हाय एंड प्रोडक्ट्स कोणते कोणते आहेत अशा प्रकारे आम्हाला व्यवस्थित प्रोडक्ट नॉलेज दिलं. त्यानंतर मॉडेलवरती वर्क होतं, डायरेक्ट रिअल हेअरवरती आम्हाला त्यांनी डेमो दिला. तर फर्स्ट डेमो होता ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन बन. तर त्या मॉडेलवरती आम्हाला ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन बन दाखवलं. त्याआधी सरांनी आम्हाला हेअर कसे चेक करायचे आणि हेअरचं टेक्स्चर, हेअरची लेंथ आणि व्हॉल्यूम आणि कोणत्या हेअरवरती कोणती हेअरस्टाईल जाईल हे थोडंसं गाईड केलं. त्यानंतर लगेचच त्यांनी सुरुवात केली, त्यांच्या न्यू टेक्निक शिकवल्या ज्या नवीन मार्केटमध्ये चालत आहेत, नवीन ट्रेंडिंग हेअरस्टाईल चालत आहेत. किंवा एकदम सिम्पल हेअरस्टाईल पण करायची असेल तर ती कशी करायची, किंवा हेवी हेअरस्टाईल असेल तर टाईम कमी असेल मग ते कसं करायचं, हे सगळं सांगितलं. फर्स्ट बन दाखवलं, त्यानंतर आमची हेअरस्टाईल होती ओपन कर्ल्स. तर सरांनी लगेचच आम्हाला ओपन कर्ल्स हेअरस्टाईल दाखवली. आणि त्यासाठी दुसरी मॉडेल होती. आणि ऑल हेअरस्टाईल आम्हाला त्यांनी रिअल हेअरवरतीच दाखवल्या, बिकॉज कसं जर रिअल हेअरवरती तुम्ही प्रॅक्टिस करताय किंवा हेअरस्टाईल करताय तर तुम्हाला फिनिशिंग अँड ऑल लगेच कळतं. ही होती सेकंड हेअरस्टाईल. आणि सेकंड हेअरस्टाईल ओपन कर्ल्स होते. सरांची फिनिशिंग बघा एक नंबर. त्यानंतर आम्ही प्रॅक्टिस देखील केली, पण आम्ही रिअल मॉडेल म्हणजे असं कोणी घेऊन गेली नव्हती. सो मी डमी घेऊन गेलेली, तर मी डमीवरतीच प्रॅक्टिस केली. आणि ही होती आमची फर्स्ट हेअरस्टाईल. हां, डमीवरती लगेचच आपल्याला तेवढा रिझल्ट नाही मिळत, पण इकडे येऊन मी पुण्यातून चिपळूण जाऊन मी नक्की या सगळ्या हेअरस्टाईल ट्राय करणार आहे. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. आणि भरमसाठ पाऊस होता, जो की पुण्यामध्ये खूप कमी असतो आणि पडला तर खूप धोधो पडतो. आणि त्या दिवशी खूपच जास्त पाऊस होता. आम्ही ऑटो केली होती आणि ऑटोमध्ये पण आम्ही भिजून गेलो. म्हणजे पुण्यातलं ट्रॅफिक आणि पुण्यातला पाऊस कधीतरी अनुभवावा हे असं म्हणतात. मग आम्ही दोन्हीच एका दिवशी अनुभवलेला आहे. सो असा होता आजचा डे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.